नाशिकच्या खड्ड्यांवरून महायुतीतील 2 मंत्र्यांमध्ये जुंपली. गिरीश महाजनांशी अबोला, छगन भुजबळांनी सगळंच सांगितलं. नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न आता राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासन आणि महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली. यावरून छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात अबोला झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता या चर्चेवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर बोलताना छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी रस्त्यांच्या कामातील निष्काळजीपणामुळे प्रश्न उपस्थित केले होते. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी केली. भुजबळ म्हणाले, जेवढे लोक मृत्युमुखी पडले ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. जसा एकाला न्याय दिला तशीच रक्कम सगळ्यांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील 2 मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता यावर गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले होते. गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्या विधानावर बोलताना म्हटलं होतं की जबाबदारी माझी आहे. मी कुंभमेळा मंत्री आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती का? नाशिककरांना त्रास होणार आहे हे मी आधी सांगितलं होतं. डांबरी रस्ते टिकत नाही, त्यामुळे व्हाईट टॉपिंग करत आहे. 40,000 कोटी खर्च करून चेहरा मोहरा बदलत आहेत. एका रोडखाली 7 प्रकारची युटिलिटी करत आहोत. सुविधा मिळणार आहेत. कॅमेरा लावत आहोत. नवीन आणि मॉडर्न नाशिक आपण काम करत आहोत. येणाऱ्या 6 महिन्यात कामे पूर्ण होतील. नाशिककर म्हणतील आमच्या शहरासारखे शहर नाही, असं महाजन यांनी म्हटलं आहे. महाजन आणि आपल्यामध्ये अबोला झाल्याचं सध्या पाहायला मिळतं. हे सगळं तुमचं मीडियाने क्रिएट केलेलं पिक्चर आहे. किंबहुना वरती हार वगैरे घालायला जाताना गिरीश महाजननेच मला हात वगैरे देऊन वरती चढवलं वगैरे. आणि त्यावेळेला कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला आपण एकमेकांची भाषणं ऐकत असतो किंवा आपल्याला पुढचं काय भाषण करायचं त्याचा थोडासा विचार करत असतो. त्यामुळे यातलं काहीही नाही. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता केव्हा पूर्ण होईल आणि याचं गटार केव्हा? हा साधारणपणे जे आहे ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल. तर थोडासा उशीर यासाठी लागला कारण त्यांनी जे डिव्हायडर टाकलेले आहे तर मी त्यांची मीटिंग घेऊन आणि चीफ इंजिनियर यांना पाठवून ते रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर आहे ते थोडेसे आणखी मजबूत, थोडेसे उंच असावेत असा मी आग्रह धरला. त्यामुळे त्याचं सॅम्पलिंग तयार होत आहे. आता त्यांनी जे काही डिव्हायडर लावलं त्याचं सुद्धा 1 किलोमीटर सॅम्पल जो आहे त्यांनी तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यापेक्षा आणखी तो मजबूत असावं असं मी त्यांना सुचवलं. त्याप्रमाणे ते काम करतात. बाकी मला असं वाटतं की ऑक्टोबरपर्यंत हा रस्ता निश्चितपणे पूर्ण होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.